हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहेत सगळे? मजेत ना? तर माझा हा आजचा ब्लॉग आहे. ऍक्च्युली आम्ही फॅमिली फिरायला गेलेलो. फिरायला मीन्स सर्कस बघायला गेलेलो. तर तुम्हाला दाखवते सर्कस पूर्ण. हे बघा, मी शूट केलेलं आहे. म्हटलं चला आपण शेअर करूया, व्लॉग बनवूया, म्हणून मी व्लॉग बनवला आहे. तर तुम्ही बघा. हे बघा, ही माझी नणंद, त्यांची मिस्टर, त्यांची 2 मुलं आणि माझे हस्बंड तिकीट काढतायत आणि माझ्या ह्या दोघी छोट्या. हे बघा, सिमी श्रीषा. तर हे बघा, इथे हे तिकीट काउंटर आहे. बाहेर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवलेलं जम्पिंग जपाक वगैरे. ही बघा आमची बडबडी, कुठे पण जा बडबड चालूच. हे बघा, एंट्रीच्या इथेच खूप छान एकदम क्रिसमसचं डेकोरेट केलेलं, खूप छान. फुल लाइटिंग वगैरे एकदम बघायला खूप छान. डेकोरेशन एवढं छान होतं. तर इथे म्हटलं, मुलींना म्हटलं चला आपण फोटो काढूया, तुमचे फोटो काढते. त्यामुळे इथे त्यांची दोघींचे फोटो काढत होती. हे बघा, हे दोघींचं बघा मस्ती. जिथे जाऊ तिथे दोघींची मस्ती चालू असते. हे बघा, दोघींची मी इथे फोटो काढून घेतले. इथे खूप छान छान पिक्चर्स लावले होते, लहान मुलांचे कार्टून कॅरेक्टर्स वाले, म्हणून मुलांना आवडते. मग म्हटलं तिथेच आपण पिक काढूया, छान फोटो काढून घेऊया. दोघींना म्हटलं छान पोज द्या, मस्त फोटो काढते. ते बघा, झेंडा वंदनला उभी राहिल्यासारखे पोज दिले. आम्हाला यायला थोडं लेट झालेलं, 9:15चा शो होता आणि आम्ही 9:30ला पोहोचलेलो. त्यामुळे आमचा एक शो मिस झालेला. तर त्यानंतर हा सेकंड होता, मौत का कुआं. त्यानंतर इथे डान्स करत होत्या, छान डान्स वगैरे केला. म्हणजे डॉरीमॉन, असे मंकी वगैरे असे कॅरेक्टर करून लहान मुलांना हसवण्यासाठी असे डान्स वगैरे केले. छान शो होता. हे बघा, हा पण मस्त होता. त्यानंतर ह्या मुली बघा कशा वर जाऊन रिंगवर गोल गोल फिरत होत्या आणि आम्हाला नुसतं थोडंसं एक झोका घ्यायला सांगितलं तर आम्हाला लगेच चक्कर येते. ह्यांना बघा,
ह्या नेक्स्ट बघा, ह्या मुली बघा रिंग सोबत किती इझिली एकदम वर जातात. हे बघा किती इझिली एकदम वर चढतात आणि वर गेल्यानंतर त्यांचं स्टंट बघा. हे बघा किती इझिली एकदम. आणि त्या मुलीने बघा फक्त रस्सी दातात पकडून गोल गोल फिरते. किती मजबूत असेल, किती प्रॅक्टिस करावं लागत असेल. आणि आमचे इथे थोडंसं आईस्क्रीम खाल्लं, काही कडक वस्तू खाल्ले की इकडे दात दुखा लागतात. आपण इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये बघतो ना, तसंच वाटते. असं वाटतं आपण तेच बघतोय, तोच शो बघतोय. खूप छान छान शो होते. बघा पूर्ण तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला आवडेल खूप. या शो मध्ये बघा त्यांनी कसं अंगावर हे घेतलं आहे आणि त्यामध्ये एक एक बॉल करत, एक एक टप्प्याने, एक एक वर चढवत चढवत तो बास्केटमध्ये घालतोय आहे बघा, एकदम इझिली. आता ह्या शो मध्ये बघा आफ्रिकन बॉयज आहेत, त्यांचे स्टंट खूप छान छान केले आहेत त्यांनी. हे बघा आता खूप छान छान स्टंट केले त्यांनी. आणि आपल्या माणसाला नुसती भाजीच्या थैल्या आणायला सांगितलं का त्यांनी जीवावर येतं. एवढं सांगते, एवढं वजन आणायला सांगते, काय बोलायचं.
आणि लहान मुलांना एंटरटेनमेंट म्हणून हा बघा गोरीला बोलवलंय. ऍक्च्युली तो ओरिजिनल नाहीये, हे बघा, पण मुलांना आवडते. माझी तर बोलत होती मम्मा ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे, तिचं चालू होतं. हे बघा, हे स्टन एवढे छान केले ना, रस्सीवरचे स्टन तिने खूप छान केले. हिने खूप छान स्टन केले. हे बघा, खूप छान, एकदम सॉफ्ट आणि एकदम इझिली. किती प्रॅक्टिस करावी लागते त्यांना.
आता ह्या माणसाने बघा कशी पातळ तारेवर एकदम, हे बघा कसं त्याने झोका केलाय, बॅलन्स एवढा छान आहे ना, कसं काय होतं काय माहिती, खूप आवडलं मला हे स्टंट, खूप आवडलं त्यांचे. आता बघा एकदम पातळ झाल्यावर आरामात एकदम झोका करतो एवढ्याशा तारेवर. आपण झोक्यावर बसलो तरी आपण खाली आपटतो, हे बघा. इथे बघा नंतर त्यांनी लहान मुलांना स्टेजवर बोलवलं आणि हे बघा दोरी उडी करायला सांगितल्या आणि जोकर कॉमेडी करत होता मुलांना हसवण्यासाठी, म्हणजे मुलांना कंटाळा यायला नको, बोर नको व्हायला म्हणून त्यांनी एक हा शो घेतला आणि मुलांना मग डान्स वगैरे करायला सांगितलं. नंतर तिने रिंगचा शो दाखवला आहे बघा, खूप छान वेगवेगळ्या प्रकारे रिंग तिने फिरवत होती, कधी कमरेत कधी हातावर, हे बघ खूप वेळ त्यांना खूप प्रॅक्टिस करावी लागत असेल. आणि आमच्यासारखी कमरेत घातली तर आमची कमरच लचकून जायची, 2 दिवस बिछाण्यावर उठणार नाही.
आता ह्या माणसाने बघा खूप वजन उचललं एका हातामध्ये, त्यानंतर तो दाताने उचलतो एवढं वजन, कारण पब्लिकमधल्या 2 माणसांना बोलवलेलं उचलून दाखवा म्हणून, त्यांना जमलं नाही, म्हणजे खूप हेवी होतं ते, तर तो दाताने उचलतो बघा. किती त्यांना प्रॅक्टिस असते, किती बापरे, खूप हेवी आहे ते. पब्लिकमधली 2 माणसं गेलेली पण त्यांना जमलंच नाही, आणि तो आता दाताने उचलतो हे बघा. आणि आमच्या माणसाला घरातले एक बादली उचलायला सांगितलं त्यांना लगेच कंटाळा येतो. असली कामं मला सांगत जाऊ नको, काय बोलायचं. हिचे पण खूप छान स्टंट आहेत बघा. ती कशी आता वर जाते इझिली एकदम, आणि खूप छान एकदम स्टंट करते वर जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे. आपण जसे इंडिया गॉट टॅलेंटमध्ये बघतो ना, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान वाटत होते बघा. खूप छान केले. मला तर भरपूर आवडले हे असे मुलींचे जे स्टंट होते ना, ते खूप आवडले मला.
बापरे, हे स्टंट तर बघा त्यांनी काय केलंय. ते तलवार आहे, हे बघा तोंडात घालतो. पहिले एक घालतो, त्यानंतर 4-4, 5-5 घालतो. आता हे खरं असते की खोटं मला माहिती नाही, बघून एकदम वेगळंच वाटलं. बघा, हे बघा. आणि हे लास्ट होतं शो संपायच्या वेळेला. लास्टमध्ये बघा ही सायकल एका ह्याच्यावर चालते. हे आम्ही लहानपणी खूप वेळा जायचो बघायचं सर्कलना. तेव्हापासून हे एक नेहमी असतं सर्कसमध्ये, एंडला नेहमी हे दाखवतात. मी खूप वेळा पाहिलेले. पण तेव्हा लहानपणी आम्ही जायचो त्यावेळेला ॲनिमल असायचे, प्राणी खूप असायचे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी स्टंट करायचे, खूप छान असायचं. आता सगळे म्हणजे लोकच करतात, पण त्यांना खूप मेहनत करावी लागत असेल. बापरे, एवढे कठीण कठीण स्टंट, बापरे, त्यांना बघूनच एकदम असं हे वाटते. बोलायचा उद्देश काय की म्हणजे आपल्या पोटासाठी लोकांना किती काय काय करावं लागतं. त्यांचे स्टंट बघितले ना एकदम एकदम हे होतं. मग त्या मानाने आपण खूप सुखी असतो. त्यांचे स्टंट वगैरे बघून बघा किती प्रॅक्टिस करावं लागतं त्यांना. तर असं होतं ते सर्कस. आम्हाला खूप आवडलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. 2 तासाचा असतो. 9:15 ते 11:15च्या शोला आम्ही गेलो होतो. 2 तास होता, पण खूप छान वाटलं. बोरिंग असं काहीच नाही वाटलं. 2 तास कसे गेले कळले नाही. नंतर मग आम्ही निघालो. नवीन वर्ष होतं त्या दिवशी. निघालो, मग बाहेर हॉटेलमध्ये वगैरे जेवलो, नंतर घरी आलो. मग आता माझा ब्लॉग हा इकडे संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काय काय छान वाटलं तेही सांगा. आणि जर अशा प्रकारचे काही व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला, मी कुठे फिरायला जाते, वेगवेगळ्या प्रकारचे लोकेशन बघायचे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग बघायचे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी जिथे फिरायला जाते तिथे मी शूट करून असे टाकत जाईन. तर चला तर मग बाय, काळजी घ्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लेट देते, ॲक्च्युली मी पोस्ट केलं होतं, पण आता मी व्हिडिओ आज 2 दिवसानंतर व्हिडिओ हा अपलोड करते. त्यामुळे बाय, काळजी घ्या, टेक केअर.